आणखीनही त्यांना तोंड टाकून बोललेलो नाही, बोलणार नाही, कारण माझा विश्वासच बसणार. मी झोपीत आहे का काय असं वाटतं मला, शॉट बसल्यासारखं झालं. थोडी थोडी शंका मराठ्यांना आली होती की तुमचं हेलिकॉप्टर त्या दिवशी जे उतारलं त्या दिवशी थोडी थोडी शंका आली होती, पण होत असतंय असं वाटलं म्हणून लोकांनी थोडं थोडं तो विषय सोडून दिला होता. आम्हालाही त्या दिवशी शंका आली होती, बोलतोच आज जाऊ द्या आता. त्या दिवशी आम्हालाही शंका आली होती हेलिकॉप्टर मधून उतरलं की लोकांना एक दाखवायचं आणि करायचं एक, आतून वेगळं दाखवायचं आणि वर मात्र समाज करायचं हे त्या दिवशी वाटलं होतं. पण काही महंतांच्या म्हणण्यानुसार आणि काही लोकप्रतिनिधींच्या म्हणण्यानुसार आम्ही त्या दिवशी बोललो नाही मीडियाच्या बांधवाला की होत असतंय काही सरकारी कार्यक्रम असं अमुक तमुक असं द्या सोडून, माणूस चांगला आहे. तुम्हाला हे वळण मला वाटतं देशमुख कुटुंबाच्या प्रकरणाला वेगळं लावायचा असा अर्थ दिसतो. बहुतेक तुम्हाला सगळ्यांना मिळून देशमुख संतोष भयाचा खून पचवायचा दिसतोय, आरोपी तुम्हाला पळवायचे दिसतेत, तुम्हाला चार्जशीट फोडायचं दिसतंय, तुम्हाला आरोपी सगळे सोडून द्यायचेत म्हणून बाकीचे लोक आरोपी होत नाहीयेत. तुम्ही पुरावे नष्ट करण्याचा तुमचा बहुतेक अंदाज दिसतोय. पण एक लक्षात ठेवा, ज्या दिवशी समाजाचा संयम सुटतो त्या दिवशी उद्रेक होतो. ज्या दिवशी याच्यातले आरोपी सुटतील त्या दिवशी न्याय जनता करणार. त्याच्यामुळे काळजी करू नका. दसांना कधीच वाटत नव्हतं तुमच्याबद्दल, अरे बोलणं चालणं चालू असतं, एकमेकाला टार्गेट करणं चालू असतं, पण तुमच्याबद्दल असं वाटत नव्हतं. उचललेलं पाऊल अत्यंत चुकीचं जर तुम्ही गेला असताल तर मला माहित नाही गेलात का नाही, पण ह्यो लढा गोरगरिबाने तुमच्या खांद्यावर ठेवला होता खूप अपेक्षेनं. काय बोलावं मला काय कळत नाही, कोणाला कसं पटलं त्यांनाच कसं पटलं मला काहीच कळना. मला तर हे स्वप्नच वाटतं आणखीन सुद्धा, कारण धस एक कट्टर आणि निर्भीड माणूस होता आहे हे आतापर्यंत आम्ही मानत होतो, पण इतक्या लवकर घुटणे टेकवील हे नव्हतं वाटत आम्हाला, पण टाकला होता. पण हरकत नाही, शेवटी तुम्हाला तुमचं राजकारण चालवायचं दिसतंय, आरोपी सोडून द्यायचे दिसतेत, तुम्हाला पुढचे मरण दिसायला लागलेत, तुम्ही भ्यायला लागलात कोणाला तरी. पण हे मनोज जरांगे जवळ जिवंत आहे ना तवर एकाच्या बी बापात दम नाही, जहागीरदाराच्या अवलाद इतकी मराठ्यांचे मॅटर दबवीन म्हणून नाही, पठ्ठ्या बसलेला आहे, कोणाला दबून बी देत नाही मॅटर आणि दाबून सुद्धा देत नाही. तुम्ही किती तुरम खास आहोत, गल्ल्या गल्ल्यात फिरायचं बंद करतील मराठे ज्या दिवशी आमचा संयम सुटेल त्या दिवशी. पण धसांना एवढा विश्वासघात करायला नकोच होता, कारण लहान विषय नाहीये. या राज्याला काळेमा फासणारं मॅटर झालेलं आहे, क्रूर हत्या झालेली, इतकं सांकळलेलं रक्त, इतके दिलेले फटके या राज्याने कधीच बघितले नाही. एक आदर्श तुमच्याच पक्षाचा सरपंच असणारा संतोष भैया, इतकी क्रूर हत्या झालेली, हिला न्याय देताला असं वाटत होतं. इतक्या लवकर तुमच्याकडून दगेची अपेक्षा नव्हती. बेटा जायला काय तेव्हा आयुष्य ते काय कोमात गेलाय, एवढं काय होतं लगी, आणि तो कोण लागून गेला एवढा. अरे आपले लेकरांचे मुर्दे पाडायला लागला. तुमची मायादया केली का यांनी? तुम्हीच सांगता ना, का मायादया करता? करा तुमचं राजकारण करा. मला ताई विश्वासच बसाना भाऊ, ते दस गेले असते का नाही, मावळ झालाय का खवाळ झालाय का, काही आमिष मिळालंय का, काय झालंय का, देशमुखांचा खून पाचवायचा आहे की काय, मला काय माहित नाही याच्यातलं. पण सरकारपेक्षा मराठ्यांचा जर नाद केला आणि मराठे जर एकदा बिथारले तर सरकार काहीच करू शकणार नाही. इतके उघड उघड धोके माझ्या उघड्यावर पडलेल्या गोरगरीब मराठ्यांना नका देऊ. सरळ माणूस आहेत आम्ही, सरळ भावनेने आम्ही तुम्हाला साथ दिली, सरळ भावनेनं आम्ही तुमच्यावर विश्वास टाकला. वाटून देऊ नका आम्हाला की इतक्या लवकर तुम्ही आमच्या पाठीत खंजीर खुपशेला. तुम्ही हे चाली जर करायला लागलात तर ह्या समाजानं बघायचं कोणाकडं? धसांकडून ही अपेक्षा असण्याचं काहीच कारण नाही. आणि उभं राज्य आज धसांकडं वेगळ्या नजरेनं बघत होतं, वेगळ्या नजरेनं, की काय म्हणतात त्याला, काहीतरी आयकॉन का काय म्हणतात ना, आयडॉन का आयकॉन काय कोण मानायला लागले होते. हो आदर्श आयकॉन आयडॉन काहीतरी मानायला लागले होते. ते बोलणं, ते हिसकेबाज बोलणं, ते तसलं, ते तमाशातले गाणे म्हणणं, ते हिसकेबाज झटकेबाज बोलणं, ते तसलं तमाशातले गाणे म्हण, पिक्चरातले गाणे म्हण. त्याच्यामुळे लोकांना वाटलं होतं निभार लागला गाड्यावर. पण काहीतरी आतून षडयंत्र शिजलंय असं वाटतंय आता, की बोलणाऱ्यांना दाबवा, हे करा ते करा, आम्ही आहेत तुझ्या मागं. बहुतेक असं काही सांगितलं असेल, मग यांची झाली दिसती धावपळ सुरू. आता मला विश्वास बसाना, बोलावं काय हे कळाना. पण एवढंच सांगेन मी शेवटी, की हे राज्याचं दुर्दैव आहे मराठ्यांचं.
ही धक्कादायक बातमी आली आज, धक्कादायक बातमी आहे. असं जर असेल तर, पण मराठ्यांच्या लेकराच्या तोंडात तुम्ही दुपारीच माती टाकली, तुम्ही विष पाजलं. जर असं केलं असेल तर जी लाट आहे मुंडेच्या विरोधात, तिचा फायदा तुम्हाला झाला. आज तुम्ही सिद्ध करून दाखवलं की मी गेला असताल तर मी गद्दारच आहे, हे तुम्ही सिद्ध करून दाखवलं असं मला वाटतंय. पण तरीही पुन्हा वाटतंय ते गेलेच नसतील, ते या लढ्यात कायम राहतील, हे लढा लढू लागतील. इतक्या लवकर गद्दाराच्या यादीत ते जातील असं वाटत नाही, कारण शेवटी गोरगरीब मराठ्यांनी त्यांच्यावरती विश्वास टाकला होता आणि त्यांचे लेकरं जाळात फेकून देऊन त्यांना वांग्यासारखं भरीत केल्यासारखं वरपळून काढतील. आपलाच माणूस आपलीच मान तोडील, आपलाच माणूस हातात हात दिलेला हात कोपऱ्यापासून छाटून टाकेल असं मराठ्यांना वाटत नाही. आणि तसं जर झालं असेल तर हे मराठ्यांचा झालेला विश्वासघात मराठे कधीच विसरणारही नाहीत. आणि मराठ्यात ताकद सुद्धा आहे नीट करायची.